नमस्कार. लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी आषाढ महिन्यात आवर्जून केली जाणारी कापणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. आषाढ महिन्यामध्ये आवर्जून गोड पदार्थाचं तळण केलं जातं. चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव वाटी किसून घेतलेला गूळ आहे. ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने गूळ आणि पाणी मोजून घ्यायचं आहे. तेल, खसखस घेतलेली आहे. अर्धा टेबलस्पून सुंठ पावडर, 4 वेलची सोलून कुटून घेतलेली आहे. अगदी किंचितसं मीठ घेतलेलं आहे आणि पाणी. बिना तिखटाच्या भांड्यामध्ये किसलेला गूळ घेऊया. गुळामध्ये पाव वाटी पाणी घालूया. गॅसच्या मंद आचेवर हा गूळ आता वितळून घेऊया. गूळ किसून घेतल्यामुळे पटकन वितळेल. चार ते 5 मिनिटातच गूळ आपला वितळलेला आहे. आता याच्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालूया आणि याला एक उकळी आणूया. आता हे तयार झालेलं गूळ पाणी पूर्ण थंड करून गाळून घेऊया. एका पातेल्यामध्ये 5 टेबलस्पून तेल घेऊया आणि मंद आचेवर चांगलं कडकडीत गरम करायला ठेवूया. मी घेतलेली वाटी आकाराने मोठी असल्यामुळे तेलाचे प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही जर प्रमाणासाठी रोज वापरणारी आमटीची वाटी घेणार असाल तर 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. परातीमध्ये पीठ घेऊया. मीठ घालूया. आता याच्यामध्ये कडकडीत केलेलं तेल घालून चमच्याने मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता हाताला सोसेल असं पीठ चांगलं चोळून घेऊया. पीठ चांगलं चोळून झाल्यानंतर याच्यात गाळून घेतलेलं गूळ पाणी घालूया. पीठ मळून घेऊया. मी केलेलं गूळ पाणी कमी पडलं म्हणून पुन्हा पाव वाटी किसलेला गूळ पाव वाटी पाण्यात विरघळून त्याच्यात थोडीशी सुंठ पावडर आणि वेलची पावडर घातलेली आहे. पीठ मळण्यासाठी साधं पाणी वापरलं असतं पण आपल्या कापण्या कमी गोड होतील. कापण्याचं पीठ आता घट्ट मळून घ्यायचं आहे. कापण्याचं पीठ चांगलं घट्ट मळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ठेवून झाकण ठेवून अर्धा तास पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. अर्धा तास झाल्यानंतर कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करायला ठेवूया. आता कापणीचे पीठ परातीमध्ये घेऊन पुन्हा मळून घेऊया. पीठ मळून झाल्यानंतर पहिल्यांदा मी बैलाच्या शिंगामध्ये घालायला रिंग तयार करते. आमच्याकडे बेंदूर दिवशी बैलपूजन असतं तेव्हा त्यांच्या शिंगामध्ये या तयार केलेल्या रिंगा घालतात. पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन पोळपाटावर अशी त्याची वळकटी करून घ्यायची आहे. 2 बैलांचं पूजन असतं म्हणून 4 रिंगा तयार करणार आहे. पातळ वळकटी तयार करून झाल्यानंतर याचे दोन्ही टोक एकमेकांना चांगले चिटकवून घ्यायचे आहे. याची टोकं एकमेकांना नीट चिटकवायची आहेत, नाहीतर हे तेलामध्ये सुटतात. तुमच्याकडे बैलांना अशा रिंगा तयार करतात का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रिंगा तयार करून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढूया.
आता आपण कापण्या करण्यासाठी एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन पुन्हा मळून घेऊया आणि एकसारखा करून घेऊया। एकसारखा करून झाल्यानंतर गोळ्याच्या खालती आणि वरती थोडीशी खसखस लावून घेऊया। आता आपण हे चपातीचा आकार होईल एवढं लाटून घेऊया। लाटताना अलटून पलटून थोडी थोडी खसखस लावायची आहे। अशी खसखस लावल्यामुळे कापण्या तळताना ती तेलात राहत नाही। हे बघा, कापण्यासाठी लाटताना चपाती जास्त जाड किंवा पातळ लाटायची नाहीये। आता आपण याच्या कापण्या कापून घेऊया। चपाती एवढा आकार लाटून झालेला आहे। कापण्याचा आकार देण्याच्या अगोदर याचा आपण चौकोनी आकार करून घेऊया। याचा जास्तीचा भाग बाजूला काढूया। कापण्या डायमंड आकाराच्या असतात म्हणून याचे डायमंडचे आकार होतील असे कापून घेऊया। जर तुम्हाला लाटताना पीठ कठीण वाटत असेल तर चमचाभर पाणी घालून पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचंय। हे बघा, कापण्यांचा आकार किती सुंदर आलेला आहे। आता आपण या कापण्या एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही। याच पद्धतीने शिल्लक पिठाच्या कापण्या लाटून कापून घ्यायच्या आहेत। कापण्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत। तोपर्यंत आपलं तेल सुद्धा मंद आचेवर चांगलं गरम झालेलं आहे। बैलासाठी तयार केलेलं रिंग घालूया आणि छान तळून घेऊया। रिंग तळून झाल्यानंतर बाजूला काढूया। आता आपण एक एक कापणी घालूया। तेलाच्या प्रमाणातच कापण्या तळण्यासाठी घालायच्या आहेत। या कापण्या आता गॅसच्या मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत। जर कापण्या तुम्ही मध्यम किंवा मोठ्या आचेवर तळल्या तर त्या गुळामुळे लवकर करपतील आणि खाताना त्या कडवट लागतील। कापण्या घातल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने अलटून पलटून घ्यायच्या आहेत। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कापण्यांना हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे। पण या रंगावर कापण्या काढल्या तर त्या मऊच राहतील। आणखीन 1 ते 2 मिनिट या कापण्या तळून घेऊया। 1 ते 2 मिनिटांनंतर कापण्यांना सोनेरी रंग आलेला आहे। लगेचच चाळणीमध्ये काढूया। अशा तळलेल्या कापण्या खुसखुशीत राहतात। याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। या कापण्या गव्हाचे पीठ आणि गूळ घातल्यामुळे पौष्टिक झालेल्या आहेत। या पद्धतीने कापण्या तुम्ही नक्की करून बघा। कशा झाल्या आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।